गजानन महाराजांचा महिमा ऐकून त्यांच्या दर्शनासाठी शेगावाला लोकांची रोज खूप गर्दी होऊ लागली. गर्दीपासून लांब राहण्यासाठी महाराज जवळपासच्या जंगलामध्ये आणि वेगवेगळ्या गावांमध्ये महिने महिने भटकू लागले. असेच एकदा ते पिंपळगावच्या जवळ असलेल्या अरण्यात गेले आणि तेथील शंकराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात पद्मासन घालून ध्यानस्थ बसले. मंदिरापुढे एक लहान ओढा होता. संध्याकाळी गुरांना पाणी पाजण्यासाठी गावचे गुराखी त्या ओढ्यापाशी थांबले. एक जण सहज भगवान शंकरांना नमस्कार करण्यासाठी मंदिरात गेला आणि तेथे समर्थांना ध्यानस्थ बसलेले पाहून आश्चर्यचकित झाला. आजवर या मंदिरात संध्याकाळी कोणी असा पुरुष बसलेला पाहिला नाही. सर्वजण मंदिरात येऊन त्या सत्पुरुषांच्या समोर बसले, पण साधूंनी डोळे उघडले नाहीत आणि ते काही बोललेही नाहीत. हा साधू उपवास करून थकलेला दिसतो. आपण त्याला थोडी भाकर खायला देऊ. त्याने त्यांच्या मुखासमोर भाकर धरली. गुराखी पोरे साधूला हलवू लागली, पण साधू काही हलले नाहीत आणि बोललेही नाहीत. याचे अंग गरम आहे. यावरून हा जिवंत आहे याबद्दल शंका नाही. आणि शिवापुढे भूत येणे अशक्यच. तेव्हा हा नक्कीच देव असावा आणि त्याचे दर्शन आपल्याला लाभले हे आपले भाग्यच. आता आपण सर्वजण याची पूजा करू. पोरांनी स्नानासाठी पाणी आणले. काहींनी वनातील फुले गोळा केली आणि त्यांची माळ तयार करून साधूच्या कंठामध्ये घातली. एकाने वडाच्या पानावर नैवेद्य म्हणून कांदा भाकर समोर ठेवली. अशा रीतीने सर्व गुराख्यांनी मिळून मोठ्या भक्तिभावाने समर्थांची पूजा केली आणि समोर बसून काही वेळ भजन केले. थोड्या वेळाने एक गुराखी बोलला, "अरे, आता खूप वेळ झाला. गावात परत जाऊया. नाहीतर लोक म्हणतील की दिवस मावळून गेला तरी गुरांना घेऊन मुले रानातून अजून का नाही आली. कदाचित काळजी वाटून लोक आपल्याला शोधायला येतील. गायींची तानी वासरे सुद्धा भुकेने हंबरत असतील. या साधूची हकीकत आपण गावातील शहाण्या वडीलधाऱ्या माणसांना सांगू, म्हणजे कळेल की हे साधू कोण आहेत." त्या गुराख्याचे बोलणे सर्वांना पटले आणि सर्व गुराखी गावाकडे निघून गेले. गुराख्यांनी गावात जाऊन मंदिराचा सर्व वृत्तांत सांगितला. दुसऱ्या दिवशी सकाळी गावची सर्व मंडळी गुराख्यांच्या बरोबर समर्थांना पाहायला आली. साधू जसा काल ध्यानस्थ बसला होता तसेच अजूनही बसला होता. भाकरीला स्पर्शही केला नव्हता. हा कोणीतरी योगी पुरुष या शंकराच्या मंदिरात बसला आहे. जणू काही स्वतः शिवशंकर पिंडीच्या बाहेर आपल्याला दर्शन द्यायला आले आहेत. समाधीत बसलेल्या महाराजांची उर्वरित कथा पुढील भागात जरूर बघा. गण गण गणात बोते, जय गजानन.